तर तांब्या ठेवून दिले. जंगलातली काही राहते अंगाची राहते. गरीब लोकांची काही राहते जंगलातली बी अंगाशी राहते. बघा अंगाची राहते. साडी बी ठेवली तिच्यावर. तांब्या बी बघा. आणि अंगाचे साबुदाणा तर बघा. अंगाचं पिठ अंगाचं पिठ. बघा आमची काकू इकडे तवा घसती. बघा अंगाची तवा घसती. पाणी बी होत आहे तिकडे. बघा काकू तो आमची काकू फार लागते. होय तर थोडीशी बोलते पण आमची काकू फार लागते. बघा एक डोक्याने पीठ गाळून घेतलंय बुगलियामध्ये. मग आता लगेच गाळून मस्त चिकनाचं टूकपीठ होऊन जातं. जसे लोक खापराच्या पोळ्या करतात ना. बरं आम्हाला खापर बिपर काही नाही. आम्ही असे तव्यावरला चेलोऱ्या करतो. ते बठ्ठा तुम्हाला दावतो. साबुदाणा देते भिजू घालून. त्याला वारच लागतो भिजाय. आता देते पटकन भिजू घाल. त्याला कसा वारच लागतो ना. मग डाळीला तर अजून दुनियाचा वार आहे. शिजायलाच अजून जरा थोडीशी कसर राहिली. आता शिजाईमध्ये दिली ती डाळ. लगेच तिला गाळून घेऊ. अजून कच्ची दोन्ही अजून कच्ची डाळी. तिला जरा घे चांगली शिजू दे. एक कागद ठुलं का नरम तुटपीठ राहणार. हे एखाने आंध्र भाऊ होत शेंगदाण. हे होत आण त्याच्यामध्ये पीठ घालायचं. गुड्डी काय रडती काय ग? का बरं रडती? ये मग पोळ्या करा. ये चाल. का बरं रडती? आता डाळ घेतली येळू मस्त शिजून गेली. डाळ मम्मीने काढली. मस्त शिजून गेली. तिला गाळणीवर गाळ यायची. गुळाचा कुठे आम्ही कसं नको का बाहेर दिनारी म्हणजे सुरगुडापणा करत. गुडी बाहेर आमच्या तात्या बी बोलतो. मी बी बोलतो. आमचा आप्पा तर उगाच नाव पाडतो. गुळा आणि अंगाचं आमची होती गाळाची. मला पुराण वाटते. पुराण वाटते. साबुदाणे टाकाय डाळ. टाकायला डाळ. टाकायला डाळ नाही रशीद टाकायला. आमची काकू बी इकडं भात करते. तांदूळाची बघा. बुद्धी बी आमची वय अंगाची पोळ्या करते. बघा अंगाची पोळ्या करते. आमची वय बघा अंगाची करते. आमची वय इकडे ती आली. इकडे खायला करू. मी करते आता पोळ्या. लोकांच्या गावातल्या लोकांचा खापर राहत. आमचं काय खापर खुपर नाही. आमचं 70 वर्षात
बघून कुठं जाऊ राहिलो तू जाऊ ना आहे तू खायला कोणी याडी येतो आहे खायला कोण बरं तो येऊ रे याडा कोण करतो काय आहे आया त्या लावताना उता मोठा काढतो पोळीच काढणार काढू दावा कापून काय नाही मिरच्यांचं देतो मित्रांनो हे आमचं असं तिखट येळवणी हो राहिले या हरभऱ्याच्या डाळ शिजवून त्याच्या पाण्याचं बनवतात आणि इकडं मस्त पोळ्या बिळ्या होत आहेत त्या येळवण्यात हरभऱ्याच्या डाळीचं शिजवलेलं पाण्याचं येळवणी बनवलंय ते आणि निळ्या मिरच्या आणि सगळं समारचं कुठं पेजवून कुठं तर इथं ठेवलेलं आहे ते तर या मित्रांनो आमच्या देवाचे तुम्ही पण दर्शन करून घ्यावा तर मी घेत आहे देवाची देवपूजा करून समध्यांना देवाला गुलाल बिलाल लावून आमच्या गुढी बिडीला गुलाल लावून तर मित्रांनो आम्ही असंच सणाच्या दिवशी आमच्या देवांना पूजतो आणि जे पण आमच्या निवेद्यात जेवणास बनवलेलं असतं त्याचा आम्ही निवेद्य दावून देतो तर मी आता टिळा बिळा लावून घेतो आणि देवांकरता देवांचा निवेद्य बनवलेला आहे तो निवेद्य दावायचा आहे मित्रांनो तर इकडं भावाने पहिल्यांदा दावलाय तर आता मी पण निवेद्य दावून घेतो आणि या आपल्या पुरणपोळीचा आणि खिरीचा निवेद्य बनवलाय मित्रांनो तर आम्ही असं सणावाराला जे पण आमच्या जेवणात असतं ते आम्ही देवाला पण बोन देतो आणि हे देव आमच्या कायम सोबतच असतात आमच्या वाड्यावरच ते आम्ही प्रत्येक सणाच्या दिवशी किंवा आमचं काय पण असलं तर तेव्हा आम्ही देवाचं तर देव पूजतो आणि आठवड्यातून रविवारी शनिवारी पण आमची देवाची पूजा असते या मित्रांनो जेवण्याला तर मित्रांनो आमचा गुढीपाडव्याचा सणाचं काय काय बनवलं हे बघून घ्या तर आम्ही आता जेवत आहे तर आम्ही पण जे गरबा-गरीब बनवलंय ते तुम्हाला दावतो इकडं तर बघून घ्या मित्रांनो आमची या एक खीर आणि पोळ्या तव्यावरच्या पोळ्या आणि ही रशी भात आणि भज्या असं आहे मित्रांनो आमचं जंगली जेवण गरबा गरीब तर मित्रांनो कसं काय वाटलं आमचं जेवण आमचा मेंद्र दादा खीर नाही आवडू राहिले त्याला नुसतं येळवणी का तर गुड्डीपणा इथं इकडं कशी करते खाण्यासाठी तर कसं काय वाटलं आमचा गुढीपाडवा तर नक्की सांगा तर आजपासून लागलाय आपला चैत्र वैशाख तर जानेवारी फेब्रुवारी असतात इंग्रजाचे महिने आणि चैत्र वैशाख असतं आपलं नवीन वर्ष तर आजपासून आपलं नवीन वर्ष लागलंय तर तुम्हाला अजून एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाचं नवीन जीवन जगा मित्रांनो तर आज करतो आता मी माझा ब्लॉग इथं कट तर मित्रांनो जय महाराष्ट्र.